कबाबवरून नवा वाद होण्याची शक्यता आहे। कबाब हा मोगलाई नसून बनारसी खाद्यपदार्थ आहे असा दावा एका पुस्तकात करण्यात आला आणि त्यावरून नव्या चर्चेला तोंड फुटलंय। बघूया त्याबद्दलचा एक रिपोर्ट। कबाब मोगलाई नव्हे तर बनारसी। वर्तुल सिंग यांच्या पुस्तकात दावा। कबाबवरून नव्या वादाला फोडणी। हे दृश्य बघूनच मांसाहार प्रेमींच्या तोंडाला पाणी सुटतं। कबाब म्हटलं की अनेकांना राहवत नाही। कबाब प्रेमींना कुठलाही धर्म माहित नसतो। जिथे चविष्ट कबाब मिळेल तो आपला असं त्यांचं साधं गणित असतं। मात्र वाराणसीत राहणाऱ्या वर्तुल सिंग यांनी आपल्या पुस्तकात कबाबवरून एक नवा वाद केलाय। त्यामुळे कबाब नेमकं कुणाचं, मुघल की बनारसी असा वाद निर्माण झालाय। कबाब हा मोगलाई नसून बनारसी खाद्यपदार्थ आहे। कबाबचा जन्म 12व्या शतकात वाराणसीत झाला। यानंतर 300 वर्षांनी मुघल भारतात आले। वाराणसीत मिळणाऱ्या सलाई मसुग्रिहा नावाच्या खाद्यपदार्थावर मांस चढवून त्याला बनवलं जायचं असा दावा वर्तुल सिंग यांनी आपल्या अ जर्नी इनटू द हार्ट ऑफ द सिटी या पुस्तकात केलाय। यावरून आता कबाब नेमकं कुणाचं असा वाद रंगलाय। मात्र कबाब भारतात कसा पोहोचला याविषयीच्या अनेक रंजक कहाण्या आहेत। कबाब हा मुळात तुर्की पदार्थ असून तो अफगाण्यांनी भारतात आणल्याचा दावा काही जाणकार करतात। कबाब हा फारसी शब्द असून उझबेकिस्तानातून हा पदार्थ भारतात आल्याचंही अनेकांचं मत आहे। ज्या भागात युद्ध व्हायची तिथं कबाबचा जन्म झाल्याची ही कहाणी आहे। मुघलांनी भारतात येताना काही इराणी आचार्यांना सोबत आणलं होतं। त्यांनी कबाब बनवल्याचा काही इतिहासकारांचा दावा आहे। तर 17व्या शतकात औरंगजेबासोबत असलेल्या सैनिकांनी कबाब पदार्थ बनवल्याचा दावाही केला जातो। वर्तुल सिंग यांच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा वादाला नव्यानं फोडणी मिळाली आहे। कबाब नेमका कुणाचा याबाबत दावे प्रतिदावे केले जात आहेत। कबाब सांगा कुणाचे हाच आता मोठा प्रश्न पडलाय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।